आखाती देशात युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम थेट एलपीजी गॅस सिलेंडरवर होताना दिसतोय। आणि अशाच पद्धतीचं चित्र जर बघितलं तर जळगाव शहरात आज सकाळी तब्बल 5 वाजेपासून या ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागल्या होत्या। मात्र तब्बल 10 वाजले तरी ही जी गॅस एजन्सी ते कुठेतरी बंदच या ठिकाणी अवस्थेत होती। संतप्त नागरिकांनी या ठिकाणी ज्यावेळेस प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस न्यूज 18 मराठीच्या दणक्यानंतर या कौशिक भारत गॅस एजन्सीच्या मालकाने या ठिकाणी ही जी गॅस एजन्सी आहे ती तात्काळ उघडली आणि तब्बल 300 जे सिलेंडर आहे, जे ग्राहकांना जे सिलेंडर पाहिजे होते, जे सकाळपासूनच ग्राहक त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे होते, त्यांना या कौशिक गॅस एजन्सीच्या माध्यमातून हे संपूर्ण सिलेंडर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आणि ज्या सकाळी या ठिकाणी 5:30 वाजेपासून ज्या रांगा लागलेल्या होत्या त्या आता कुठेतरी या ठिकाणी एकही जण कस्टमर या ठिकाणी दिसून येत नाहीये। याचं मुख्य कारण म्हणजे की संपूर्णतः कस्टमरांना या ठिकाणी या एजन्सीच्या माध्यमातून कुठेतरी या ठिकाणचा संपूर्ण कौशिक गॅस एजन्सीच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवठा 300च्या वर या ठिकाणी ग्राहकांना पुरवठा झालेला आहे। असं असलं तरी नेमकी ही गॅस एजन्सी न्यूज 18 मराठीने ज्यावेळेस या ठिकाणची बातमी लावली त्यानंतर या ठिकाणी या गॅस एजन्सीच्या मालकाने ही गॅस एजन्सी उघडली। आपल्यासोबत ते गॅस एजन्सीचे मालक आहेत सौरभजी चौबे। सर, काय सांगाल, सकाळी तुमची ही जी गॅस एजन्सी ते बंद होती, ग्राहकांच्या लांबच लांब रांगा देखील या ठिकाणी होत्या, काय कारण आहे उघडा? साहेब, एक पर्याय कारण होतं। आमच्याच ऑफिसचे जे अल्ताफ सय्यद आहे, जे हमाल आहे आमच्या कौशिकी भारत गॅस एजन्सीचे, जे नशिराबादला असतात, त्यांची आज सॅड डिमाइज झाली आणि त्यांच्या मृत्यूसाठी त्यांना एक सन्मान म्हणून आम्ही सगळ्या ऑफिसवाल्यांनी त्यांना त्यांना ठेवण्यात आलं। तिथे आम्ही त्यांना गेलो होतो आणि त्याच वेळेमध्ये इथे गर्दी वाढत गेली आणि आम्हाला कळण्यात आलं, पण आमची कुठल्याच पद्धतीने वाटप बंद नव्हते। गोडाऊनहून आमची वाटप चालू होती आणि लगेच तो विषय संपल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आले 12:30 पर्यंत आम्ही ऑफिस उघडून घेतलेलं होतं आणि इथे लागलेल्या रांगेला आम्ही कंट्रोल केलं, टोकन सिस्टम लावलं आणि नंबर घेऊन आम्ही प्रत्येकाची अडचण आम्ही सॉल्व्ह केलेली आहे। सौरभ, ज्यावेळेस मी सकाळी या ठिकाणी बातमी केली, न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी बातमी प्रसारित केली, त्यावेळेस या ठिकाणी तब्बल 150 ते 250 रांगेत ग्राहक उभे होते, ते सकाळपासूनच होते। मात्र असं असलं तरी तुमचा कुठलाच कर्मचारी या ठिकाणी नव्हता आणि गॅस एजन्सी संपूर्ण शटल देखील या ठिकाणी बंद अवस्थेत होतं। मात्र बातमी लागल्यानंतर म्हणा किंवा तुमचं काम आटपल्यानंतर या ठिकाणी गॅस एजन्सी सुरळीत केलेली आहे। किती ग्राहकांना आज तुम्ही या ठिकाणी सिलेंडर वाटप केलेले आहे? सर, 150 लोकांना आम्ही इथून वाटप केलेली आहे, कारण ते ऐकायला तयार नव्हते। आम्ही घरपोच हंडी देण्याच्या याच्यामध्ये असतो की आपल्याला घरपोचच हंडी मिळेल, पण पब्लिक पॅनिक आहे साहेब, घाबरून बुकिंग करते आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हंडी पाहिजे। त्यांना असं वाटतं इथे आलं तर हंडी मिळेल आणि त्यांना घडोघडी रिक्वेस्ट केल्यानंतरही त्यांना असं वाटतं। तर आज त्यांची समजूत काढलेली आहे, माननीय कलेक्टर महोदयांनी पण आज एक GR काढलेला आहे की आपल्याला घरपोचच हंडी मिळत जाईल। तर पब्लिकला आम्ही आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो की कोणत्याही गॅस एजन्सी असो, रांग लावू नका। काही KYC ची अडचण असेल, काही अन्य अडचण असेल तर ती सॉल्व्ह करण्यासाठी आपण गॅस एजन्सीवर यावं। घरपोचच आपल्याला हंडी मिळेल। तुटवडा होता, क्रंच होता, पण सप्लाय सुरळीत सुरू आहे। प्रत्येक गॅस एजन्सीचं सप्लाय सुरळीत सुरू आहे। 1-2 दिवस पुढे मागे होतं, पण प्रत्येकाला हंडी मिळते साहेब। निश्चितच या होत्या या गॅस चालक मालकाच्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने बघितलं सकाळच्या ज्या रांगा होत्या त्या उशिरा या ठिकाणी न्यूज 18 मराठीने जेव्हा बातमी प्रकाशित केली त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण एजन्सी सुरळीतपणे सुरू करण्यात आली। मात्र ज्या ग्राहक 5 वाजेपासून या ठिकाणी रांगेमध्ये उभे होते त्यांना देखील या ठिकाणी सिलेंडर देऊन त्यांचं समाधान करण्यात आलेलं आहे। असेच जे सकाळी रांगेत उभे होते असे काही ग्राहक वर्ग आपल्यासोबत जातात, काय सांगाल? आज सकाळपासूनच तुम्ही या ठिकाणी रांगेत उभे दिसलेले होते, त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत ही कौशिक गॅस एजन्सी या ठिकाणी बंद होती। मात्र चॅनलने दखल घेतल्यानंतर ही गॅस एजन्सी सुरळीत सुरू झाली। तुम्हाला सिलेंडर मिळालं का? तुम्ही समाधानी आहे का? हो, मला सिलेंडर मिळालेला आहे। आज सकाळी 5 वाजेला मी नंबर लावून होतो, दुपारी 12 पर्यंत कौशिकी गॅस बंद होतंय ऑफिस, त्याच्यानंतर त्यांनी मला सिलेंडर मिळवून दिला। तुम्ही समाधानी आहे? हो। किती तारीखला नंबर लावला तुम्ही? मी 29 तारीखला बुकिंग केली होती मागच्या महिन्यात, ते सिलेंडर आज मला मिळून गेलं। निश्चितच अजून काही ग्राहक वर्ग आपल्यासोबत आहे, दादा काय सांगसाल? सकाळी तुम्ही देखील या ठिकाणी रांगेत होते, मात्र दुपारी या ठिकाणी 12-12:30 वाजेच्या दरम्यान कौशिक गॅस एजन्सी ओपन करण्यात आलेली आहे। काय प्रतिक्रिया असणार आहे? समाधानी आहे तुम्ही यांच्याबद्दल? माझी गॅस एजन्सी चेंज झाली होती, अगोदर गौतम होती, सकाळी इथं आलो तर एजन्सी बंद होती।
एजन्सी बंद असल्यामुळे मी इथं बराच वेळ रांगेत उभा होतो, पण यांनी टोकन पद्धतीने आम्हाला जी टोकन देऊन सिलेंडर अवेलेबल करून दिला याबद्दल आम्ही समाधानी आहे. यांनी आम्हाला सिलेंडर अवेलेबल करून दिला, म्हणजे वेळ लागला पण समाधानी आहे. यांनी टोकन पद्धतीने आम्हाला सिलेंडर दिला. तर या होत्या या गॅस चालक असतील किंवा ग्राहकांच्या प्रतिक्रिया की टोकन सिस्टीमने का होईना, मात्र सकाळपासून जे ग्राहक या ठिकाणी रांगेत लागलेले होते आणि त्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी न्यूज 18 मराठीला बातमी प्रकाशित झाली त्यानंतर याची दखल घेत कौशिक गॅस एजन्सीचे मालक सौरभ चोबे यांनी तात्काळ ही एजन्सी सुरळीत सुरू केली आणि 150 जे बाहेर रांगेत उभे होते ग्राहकांना त्या ठिकाणी टोकन सिस्टीम प्रमाणे या ठिकाणी गॅसचं वितरणही केलंय आणि 150 सिलेंडर त्यांच्या घरपोच या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या कौशिक गॅस एजन्सीच्या माध्यमातून आज झालेलं आहे. न्यूज 18 मराठीची या पद्धतीने दखल घेतल्यामुळे या ठिकाणी ग्राहक असतील किंवा नागरिकांनी या ठिकाणी न्यूज 18 मराठीचे आभार देखील या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.